महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी त्यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी कायदा पारित केला आणि त्या कायद्याचं रूपांतर जे आहे ते रीतसर कायद्यानुसार त्यांनी केलेलं आहे आणि तेवढ्यावर न थांबता त्या कायद्याची अंमलबजावणीसुद्धा जी आहे ती ताबडतोब या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी हा कायदा पारित केला, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचं यापूर्वी त्यांचं अभिनंदन आम्ही केलेलंच आहे। परंतु आता ह्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्यांनी आत्ता 27 फेब्रुवारीला एक GR काढला आणि त्यांनी बिंदू नामावली आणि हे सगळं त्यांनी जाहीर केलं आणि 27 फेब्रुवारीपासून ज्या काही नोकर भरत्या होतील त्या नोकर भरत्यामध्ये त्यांनी 10% SC-BC म्हणून मराठा समाजाला सुद्धा त्या जागा देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे। त्याच्याविषयी आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे की त्यांना आरक्षण दिलेलं आहे, त्याप्रमाणे नोकऱ्यामध्ये त्या प्रमाणात त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत। परंतु त्या देत असताना यापूर्वीचा जो आमचा भटक्या ओबीसीचा आणि दलितांचा जो अनुशेष आहे त्या अनुशेषाच्या बाबतीत मात्र काहीसुद्धा सरकारने एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे। मग हा जो आमचा 2 लाख नोकऱ्यांचा अनुशेष आहे, या अनुशेष सरकार काय करणार आहे? तो हा अनुशेष ह्या आमच्या नोकऱ्या हे सरकार घालवणार आहे का काय? त्यामुळं आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की हा मागचा अनुशेष जो आहे तो त्याने डिक्लेअर करावा आणि जोपर्यंत मागचा अनुशेष डिक्लेअर होत नाही आहे तोपर्यंत नवीन भरती जी आहे ती नवीन भरती करू नये, ही अशी मागणी आजच्या प्रेसच्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि भटक्या दलितांच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाकडे करत आहे। त्याचप्रमाणे आता दुसरा एक काल परवा आणखी एक त्यांनी आदेश होता त्यांनी काढला की 8 तारखेलाच काढलेला आहे की जात पडताळणीचा हा जो सर्टिफिकेट देण्याची जी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुद्धा बदलून आता नवीन कुणबी जो आहे जे कुणबीकरण सुरू आहे त्या मराठा समाजाच्या कुणबीकरणाला संपूर्ण ओबीसीचा हा विरोध आहे। आता तो कालही आहे, आज उद्याही असणार आहे आणि असं असताना आम्ही त्यावेळी मागणी केली होती, तुम्ही आता कायदा केला ना, टिकणारं आरक्षण तुम्ही दिलेलं आहे, मग तुम्ही हे कुणबीकरण तुम्ही थांबवा, अशा प्रकारे आम्ही मागणी यापूर्वी केली होती। परंतु सरकारने याच्या विरोधात जाऊन ती प्रक्रिया जी आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या जात पडताळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ज्याचं संकेतस्थळावरती त्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट देऊन टाका। म्हणजे एकीकडे कुणबीकरण सुरू केलं, दुसरीकडे 10% सगळ्या समाजाला त्यांनी दिलेलं आहे। मग इकडे ओबीसीचं असं आरक्षण जे आहे ते हे सरकार कसं वाचवणार आहे याची स्पष्टता मात्र सरकार अजून केलेली नाही आहे आणि म्हणून हा ओबीसी समाज जो आहे, हा भटक्या समाज आहे, हा महाराष्ट्रातला जो आहे तो भयभीत आहे। या शासनाच्या माध्यमातून हा मराठा समाज धनदांडगा आहे, त्याने अतिशय प्रचंड मोठं आंदोलन केलं, त्या आंदोलनाला बळी पडून सरकारने हा जो ओबीसीच्या आरक्षणावरती जो हल्लाबोल केलेला आहे तो हल्लाबोल जो आहे तो ओबीसीला मात्र मुळीच पटलेला नाही, रुचलेला नाही आणि म्हणून या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी समस्त ओबीसी पक्षातील आणि बहुजन समाजातील नेत्यांनी मिळून एक स्वतंत्र ओबीसी आणि भटक्या पक्ष जो आहे तो स्थापन करण्याची पाळी आमच्यावर आली आणि अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे। आता आचारसंहिता येऊ ढकलेली आहे, ओबीसींच्या विषयी एकही निर्णय सरकार करायला तयार नाही आहे। आमची मागणी सरकारकडं की हा आता आचारसंहिता लागण्यापूर्वी निदान जो जातनिहाय जनगणनेचा प्रश्न जो आहे त्या प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा, त्याचा निधीची सोय करावी आणि जातनिहाय जनगणनेचा निर्णय आचारसंहितेपूर्वी घ्यावा सरकारने, तरच हा जातनिहाय जनगणनेचा प्रश्न सुटू शकेल। नाहीतर हा जातनिहाय जनगणनेचा जो आहे तो आपण जो विधानसभेत जो पारित केलेला ठराव आहे हा फक्त एक फार्स ठरेल, हा एक नौटंकी ठरेल आणि म्हणून माझी सरकारला मागणी आहे की तुम्ही या आचारसंहिता लागण्याच्या आधी ह्या ओबीसी भटकेमुक्त मराठा समाज सगळ्यांची जातनिहाय जनगणना जी आहे ती आपण पूर्ण करावी। आता विषय जो आम्ही पक्ष जो आम्ही स्थापन केलेला आहे की कारण शेवटी ही आरक्षणाची लढाई जी आहे ती शेवटी आम्हाला आता मतपेटीतून सुद्धा लढावी लागत आहे, कारण त्याच्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही आहे आणि म्हणून हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे। या पक्षाची रीतसर नोंदणीसाठी जो आहे तो आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे, निवडणूक कमिशनरकडे आम्ही रीतसर अर्ज जो आहे तो आम्ही केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की थोड्या दिवसात आम्हाला त्याची मान्यता जी आहे
ती मान्यता आम्हाला मिळेल. आम्ही चिन्हसुद्धा जे आहेत ते आम्ही त्यांना दिलेले आहेत. आम्ही सुरुवातीला तुतारीवाला आम्ही सांगितलं, पण तुतारीवालाचं चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादीनं पवारसाहेब गटाला मिळालेलं आहे. पण बाकीचे जे चिन्ह जे आहेत साधारणतः ऑटो रिक्षा आहे, टॉर्च आहे किंवा शिट्टी आहे, अशा प्रकारे 3-4 चिन्ह जे आहेत त्यातलं कुठलंही चिन्ह आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागितलेलं आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ही सुरू करण्याच्या आधी या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण या ओबीसीच्या आरक्षणावरती अक्षरशः दिवसाढवळ्या हल्लाबोल जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळंच या नवीन राजकीय ज्या एक पर्याय जो आहे तो ओबीसी आणि भटक्यावरून देण्यासाठी हा पक्ष काढला. त्याचपूर्वी जे आरक्षणवादी जे आहेत, जे आरक्षणी विचाराचे जे पक्ष आहेत, त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचं हे आरक्षण जे आहे, हे संविधान जे आहे ते वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढाई सुरू करावी म्हणून आम्ही अनेक सभा ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये केल्या. त्यातील काही सभा जवळजवळ 5 ते 6 सभा ज्या आहेत त्या सभा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आम्ही ओबीसी नेते असे मिळूनसुद्धा आमच्या सभा झाल्या. त्या सभांच्यामध्ये आम्ही या ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडली आणि आम्ही सुद्धा मांडलेली आहे. ह्या वातावरणामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत, एक ओबीसी भटकेमुक्ताचा नवीन पक्ष आणि वंचितचा पक्ष जो आहे, ह्या आरक्षणवाद्याच्या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रितपणे येऊन या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाऊन दलितांची मतपेटी जी आहे ती जवळपास ओबीसी भटकेमुक्ताची 60% आणि दलितांची 20% असे म्हणून एकत्रितपणे हे जर आपण गणित मांडलं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भावना व्यक्त सगळ्या सभांच्यामध्ये झाली आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा लेखी प्रस्ताव जो आहे तो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना आम्ही लेखी स्वत पाठवला आणि त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन परवाला आमची प्रकाश आंबेडकरसोबत आमच्या पक्षाचे नेते, त्याच्यामध्ये मी स्वतः होतो, आमचे चंद्रकांत बावकरजी होते, TP मुंडे सर होते, JD तांदेलजी होते, आणखीन आमचे 2 नेते, त्यांचेही काय नेते, अशी एक संयुक्त बैठक जी आहे ती बैठक त्या ठिकाणी पार पडली. आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जवळपास 2 तास सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये ह्या दोन्ही पक्षांनी मिळून जे आरक्षणवादी पक्ष आहेत त्यांनी किंवा इतर आणखीन काही आरक्षणवादी पक्ष असेल त्यांना एकत्र येऊन या निवडणुका कशा सामोरे जायचं यावेळेस प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये परत आणखी एक मिटिंग जी आहे ती आमची मिटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय जो आहे तो आम्ही फायनल करू आणि त्याच्यानंतरची भूमिका जी आहे ती आम्ही आपल्यापुढे आम्ही देऊ. या ठिकाणी आजपर्यंत आम्ही जवळपास 17 विधानसभेचे लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये बारामती आहे, सांगली आहे, बीड आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, जालना आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, माढा आहे, नगर आहे, शिर्डी, हातकणंगले, रत्नागिरी, शिरूर, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे आणि ईशान्य मुंबई अशा जवळपास 18 मतदारसंघामध्ये आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते आमच्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत. आमची वंचितची फायनल आमची ज्यावेळी बोलणी होतील त्यावेळी आमच्या उमेदवार जे आहे आम्ही त्याची घोषणा जी आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आमची त्यांच्याशी युती झाली की मग आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते रितसर उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू. आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो आरक्षणवादी जो काय मतदार जो आहे हा ओबीसी आणि भटकेमुक्त आणि दलित मुस्लिमांच्या सुद्धा काही संघटना ज्या आहेत त्यासुद्धा आमच्या ओबीसीमध्ये मुस्लिम संघटना आहेत. त्या ओबीसीमधले जे मुस्लिम ओबीसी आहेत ते सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे ही येणारी निवडणूक जी आहे, येणाऱ्या 2 निवडणुका, एक लोकसभा आहे आणि ही विधानसभा जी आहे, हे आरक्षणवादी सगळ्या संघटना ज्या आहेत, कारण एकंदरीत दलित समाज जो आहे तो एकंदरीत हे संविधान जे आहे, हे संविधानाचं संरक्षण जे आहे ते कशा प्रकारे होईल आणि ते करायचं असेल तर सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणेच या निवडणुकीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भूमिका भावना ओबीसी समाजात झालेली आहे, दलितांच्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या 2 निवडणुका ज्या आहेत ह्या दोन्ही निवडणुका ह्या सामाजिक क्रांतीच्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या असतील.
या ठिकाणी मी आपल्यामार्फत मी ओबीसी भटके विमुक्त दलित समाजाला आवाहन करतो की आतापर्यंत आपण यांच्या सतरंज्या उचलल्या, तिकिटांसाठी यांच्या ऑफिसपुढे, यांच्या घरापुढे खेटे घातले, पण आता त्याची काही आवश्यकता नाही. आता दलितांचेच 2-2, 3-3 पक्ष या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे तिकिटांसाठी काही काळजी करायचे कारण नाही. फक्त एवढंच की आता या महाराष्ट्रातला ओबीसी दलितांनी यांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मतदान करताना मात्र आता मराठा समाजाच्या जे काही आमदार आणि खासदार असतील त्याला मतदान करायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो ओबीसीने केलेला आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय जो आहे तो या समाजापुढे आम्ही पर्याय ठेवलेला आहे. त्यामुळे कुठलाही आळेवेढे न घेता जे कोणी आपले ओबीसीचे उमेदवार असतील, ओबीसी समाजाचे असतील किंवा दलित असतील किंवा वंचितचे असतील, त्यांनाच फक्त मतदान जे आहे करायचा निर्णय आता महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. जसं एकीकडे जरांगेने निर्णय घेतला की मराठा समाजाने आता फडणवीस ज्या पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय जरांगेने केला असं आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. तशाच प्रकारे निर्णय जो आहे की मराठा समाजाने आता ह्या 450 गरीब समाजाचं आरक्षण जे आहे, ओबीसीचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून ह्या आम्ही पर्याय जो आहे तो पर्याय उभा केलेला आहे. आणि आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की आमचे हे पक्ष जे आहेत हे पक्ष महाराष्ट्रामध्ये फार मोठे आहे, कारण आमच्याकडे मतपेटी आहे. आमचे उमेदवार गरीब असणार आहेत, सर्वसाधारण कुटुंबातले असणार आहेत, गरीब जमातीतले असणार आहेत, त्यांच्याकडे धनपेटी नाही आहे. पण आमची मताची पेटी जी आहे ती इतकी भारी असणार आहे, ती धनपेटीपेक्षा जास्त असणार आहे, कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती सगळी वोट बँक जी आहे ती आमच्या फेवरमध्ये आहे. म्हणून आमच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो निश्चित आहे असं समजायला काही हरकत नाही. ठीक आहे. हे बघा असं आहे की यावेळी ओबीसी भटकेमुक्त आणि आम्ही बाकी सगळ्या कुठल्या पक्षीय भूमिका काय ह्याच्यामध्ये आम्ही नाही आहे, कारण सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच आमदारांनी मिळून मंत्रालयाला टाळे लावायला गेले. मराठा समाज आमदार तो कुठल्या पक्षाचा आमदार आम्ही नाही पाहत आहे, पण तो एका समाजाचा आमदार होता आणि त्याला ते निवडून आले ओबीसीच्या मतावरती. आणि ओबीसीचे आरक्षण सत्यानाश करण्यासाठी हे आमदार मंडळी टाळे लावून मंत्रालयाला टाळे लावायला गेले. आम्ही कुठल्या पक्षाच्या ह्याच्याचं आम्ही हे नाही आहे. आमचा फक्त विषय आहे की आमचा ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्यात हे सगळे आमदार मंडळी हे पक्षाचे जे आहेत ती सगळी सबस्टेट फेल ठेवलेली आहेत. आणि त्यामुळं यांना जे आहे आम्ही यापूर्वीच आम्ही हे केलं की आम्ही 160 आमदार जे आहेत पाडून 160 आमदार जे आहेत ते ओबीसी भटकेमुक्त दलितांचे या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. आणि त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. हे जर नाही आम्ही केलं तर आमच्या भविष्यातल्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्या आमच्या बर्बाद झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत. म्हणून आम्हाला ही आमची आरक्षणाच्या समावेश लढाई जी आहे ती आता आम्हाला ह्या मतपेटीतून आम्हाला लढावी लागत आहे. बाळासाहेबांनी जी मागणी केली आहे तिन्ही पक्षांकडे, निवडून आल्याच्या नंतर तुम्ही भाजपाकडे जाणार नाही किंवा त्यांना सपोर्ट करणार नाही, ते त्यांनी लेखी मागितलंय. आता हे शक्य होईल की नाही काही माहिती, मग तुमचं गणित कसं जुळवणार? हे पहा, बाळासाहेबांचं आणि महाविकास आघाडीची जी चर्चा झाली त्याच्याशी आमचा काही हे नाही आहे काय की त्यांची चर्चा स्वतंत्र आहे. आमच्याशी जी चर्चा चालू आहे आमचा आरक्षणवादी जे आहेत आरक्षणवादी जे मतदार आहेत त्यांनी एकत्रितपणे ह्या निवडणुकीत सामोरे जावा एवढ्यापुरतंच आमचा विषय मर्यादित आहे. कुठल्या पक्षाशी जावं कुठल्या पक्षात हा आमचा विषयच नाही आहे. आमचा विषय हेच आहे की हा आमचा ओबीसीचा नवीन स्थापन झालेला पक्ष आणि वंचित आघाडी या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रितपणे निवडणूक लढवली तर मात्र या महाराष्ट्रामध्ये फार मोठं राजकीय जे आहे क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्तासुद्धा जी आहे ती या आरक्षणवाद्यांच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं म्हणणं नेमकं काय की बाळासाहेबांनी तुमच्याबरोबर युती करावी आणि वैयक्तिक निवडणूक लढवत वंचित आणि ओबीसी? हे पहा, वंचित आणि ओबीसीचा हा नवीन पक्ष आहे आणि एकत्रितपणे निवडणूक लढवावी अशी भावना संपूर्ण ओबीसी समाजाची दलित समाजाची आहे आणि भटक्यामुक्तांची सुद्धा जी आहे. आणि तीच भावना सगळ्या सभांच्यामधून व्यक्त झालेली आहे. यापूर्वी 5-6 सभा आमच्या एकत्र झालेल्या आहेत
आणि त्यामुळे ही काय नव्याने भावना उत्पन्न झालेली नाही आहे. आणि त्या भावनेतूनच जे आहे आमची चर्चा, आम्ही बाळासाहेब आंबेडकरशी आम्ही चर्चा सुरू केलेली आहे. पहिली फेरी झालेली आहे. आता दुसऱ्या फेरी जी आहे ती आमची पुढच्या आठवड्यामध्ये ती होऊ घातलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.